नमस्कार शिक्षक मित्रांनो, ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलवर मी चंद्रभान शोभने तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे फिनलँडची शिक्षण व्यवस्था। फिनलँड हा एक युरोपमधला विकसित देश आहे आणि फिनलँड या देशाची शिक्षण व्यवस्था ही जगात सर्वोत्तम समजली जाते। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फिनलँड देशाची शिक्षण व्यवस्था कशी आहे हे थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करूया। पहिला मुद्दा महत्त्वाचा मला या अनुषंगाने वाटतो की फिनलँड देशामध्ये पीअर लर्निंग म्हणजेच विद्यार्थ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आपल्या मित्रांसोबत मिळून मिसळून अभ्यास करणे यावर फार भर देण्यात आलेला आहे। शिक्षक जेव्हा वर्गात जातात त्यांना एखादा घटक विद्यार्थ्यांना शिकवायचा असतो, त्यावेळेस ते विद्यार्थ्यांना त्या संबंधित घटकाचं त्यांच्या मित्रांसमवेत वाचन करावयास सांगतात आणि विद्यार्थी त्या घटकाचं वाचन करून काही वेळानंतर शिक्षक त्या घटकावर त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात आणि विद्यार्थ्यांना तो घटक किती आत्मसात झाला हे शिक्षकांना त्यांच्या उत्तरावरून कळतं आणि त्यानंतर जो घटक विद्यार्थ्यांना समजला नाही तो घटक शिक्षक विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगतात। म्हणजे इथे आपल्या भारतामध्ये ज्या पारंपरिक पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शिकवतो त्यापेक्षा एक वेगळी भूमिका अध्यापनामध्ये फिनलँड देशामध्ये राबवली जाते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिनलँड देशामध्ये विद्यार्थ्यांना फार कमी वेळेसाठी शाळेमध्ये बोलावलं जातं। उदाहरण द्यायचं झाल्यास इयत्ता पहिलीसाठी आठवड्यातून फक्त 20 तास अध्यापन केलं जातं आणि जसा जसा विद्यार्थी वरच्या इयत्तेमध्ये जातो त्याच्या अध्यापनाच्या तासिका किंवा त्याच्या अध्यापनाचा जो वेळ आहे कालावधी आहे तो वाढत जातो। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळेत वर्गामध्ये जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे तो शिक्षक स्वतः ठरवितात आणि तो अभ्यासक्रम वर्गामध्ये कशा पद्धतीनं शिकविला जावा, त्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जावा या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या संबंधित वर्गाचा वर्ग शिक्षक करीत असतो आणि तो शिक्षक स्वतःच्या कल्पकतेने तो अभ्यासक्रम त्याच्या वर्गामध्ये राबवित असतो। चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिनलँडमध्ये विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी मोफत दिल्या जातात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं जेवण असो किंवा त्यांना मिळणारी पुस्तके असो किंवा इतर सोयीसुविधा असो, सर्व काही फिनलँड देशामध्ये मोफत दिलं जातं। विद्यार्थी स्वतः शाळेमध्ये जेवण वाढतात, स्वतःच्या प्लेट स्वतः स्वच्छ करतात। एवढंच नाही तर शाळेद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅन्टीनमध्ये सुद्धा शाळेचे विद्यार्थी काम करतात। त्या कॅन्टीनचा व्यवहारसुद्धा शाळेचे विद्यार्थीच पाहत असतात। त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये त्यांच्या आवडीचे खेळ खेळण्याची संधी दिली जाते। प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आवडीप्रमाणे खेळामध्ये सहभागी होत असतो। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाद्वारे सर्व शाळांना, मग त्या शासकीय असो की खाजगी शाळा असो, सर्वांना निधी पुरविला जातो आणि तो निधी समप्रमाणामध्ये पुरविला जातो। त्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नाही आणि कोणत्याही शाळेला खाजगी निधी गोळा करण्याचा तिथे अधिकार नसतो। पुढचा मुद्दा म्हणजे फिनलँडमध्ये पालकाला शिक्षणासाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नसते। पालकांकडून अजिबात निधी गोळा केला जात नाही। विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्णपणे फिनलँडमध्ये मोफत असतं। त्यानंतर फिनलँड देशामध्ये जे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करतात त्यांचं शिक्षण हे पोस्ट ग्रॅज्युएशन एवढं असतं आणि शिक्षक म्हणून काम करण्यासाठी जी पात्रता असते, जो अभ्यासक्रम असतो तो अतिशय कठीण असतो आणि जे शिक्षक म्हणून कार्य करतात त्यांचा करिअरचा दुसरा आणि तिसरा पर्याय म्हणून शिक्षकी पेशा नसतो, तर त्यांचा करिअरचा पहिला पर्याय म्हणून हा शिक्षकी पेशा असतो आणि या शिक्षकी पेशाला फिनलँडमध्ये अतिशय सन्मानाची वागणूक दिली जाते। पालकांकडून त्यांना आदर मिळतो। पालक त्यांच्या अध्यापनामध्ये त्यांच्या दैनंदिन कार्यामध्ये अजिबात हस्तक्षेप करीत नाहीत।
पुढचा आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिनलँडमध्ये शाळेद्वारे निकाल घोषित केला जात नाही. शाळेचा निकाल हा त्यांच्या शाळेपुरताच मर्यादित असतो. इतर शाळांशी त्यांच्या निकालाची तुलना केली जात नाही. परंतु शाळेचा जो निकाल आहे तो मूल्यमापनासाठी ग्राह्य धरला जातो. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक त्या निकालाचं मूल्यमापन करतात आणि आपण अधिकाधिक चांगलं विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो या दृष्टीने त्या निकालाद्वारा विचार केला जातो. ज्याप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये आपल्या पाल्याला एका उत्तम शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी जी चढाओढ आपल्या पालकांमध्ये असते, ती चढाओढ, ती स्पर्धा फिनलँडमध्ये नसते. कारण तिथल्या पालकांचा ठाम विश्वास असतो की आपल्या फिनलँड या देशामधली प्रत्येक शाळा ही तेवढीच दर्जेदार शिक्षण देणारी आहे आणि त्यामुळे आपल्या पाल्याला आपण कोणत्याही शाळेमध्ये जर प्रवेश दिला तरी आपला जो मुलगा आहे, आपला जो पाल्य आहे तो एक उत्तम नागरिक म्हणून घडणार आहे असा ठाम विश्वास फिनलँडमध्ये पालकांमध्ये असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे आणि कदाचित यामुळेच फिनलँड देशाची जी शिक्षण व्यवस्था आहे ती जगामध्ये क्रमांक 1 ची शिक्षण व्यवस्था असलेली आपल्याला आढळून येते. त्यामुळे आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फिनलँड देशाच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल प्राथमिक कल्पना आली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा व ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तुर्तास धन्यवाद.